मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक नाराज। अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीची केली तोडफोड। मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना भीक घालत नाही, गाडी तोडफोडीवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचं नाव घेतात आणि गुंडागर्दी करतात, हा भेकड हल्ला आहे, या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार, मिटकरींची प्रतिक्रिया। मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरच हल्ला केला। हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांचा राज ठाकरेंवर आरोप। अमोल मिटकरींवरील हल्ल्याला राज ठाकरे जबाबदार, राज ठाकरेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे। राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांची मागणी। राज ठाकरेंना राडा संस्कृतीमुळे लोक सत्ता देत नाहीत, पाटील यांची प्रतिक्रिया। अकोल्यात अमोल मिटकरींवर हल्ला आणि गाडीवर तोडफोड प्रकरणी 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलिसांनी दाखल केला गुन्हा, सर्व मनसे कार्यकर्ते फरार। हल्लेखोर मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार अमोल मिटकरींचं आंदोलन मागे। उद्यापर्यंत आरोपींना अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। अमोल मिटकरींवर हल्ला करणारे सर्व मनसैनिक फरार। जीवे मारण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा प्रयत्न असल्याचा अमोल मिटकरींनी केला आरोप। अमोल मिटकरींनी राजकारणात चुकीचा पायंडा पाडला। मनसे सरचिटणीस वैभव खेडेकरांची अमोल मिटकरींवर टीका। राजकीय व्याभिचार करणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालं पाहिजे, अशीही दिली प्रतिक्रिया। लायकी नसलेल्या अमोल मिटकरींना त्यांची लायकी दाखवली। मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांची प्रतिक्रिया। यानंतरही मिटकरींची बडबड थांबली नाही तर त्यांना महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू न देण्याचा इशारा। अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी। राष्ट्रवादीचे आनंद परांजपेंची मागणी। आमच्यावर आरोप केले तर त्याला प्रत्युत्तर मिळणारच, परांजपेंनी केलं स्पष्ट। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणातला आरोपी जय मालोकार यांचा मृत्यू। जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं अकोल्यातल्या रुग्णालयात केलं होतं दाखल। हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड झाल्यानंतर अमोल मिटकरींना उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे फोन। दोषींवर कठोर कारवाईचे अजित पवारांचे अकोला पोलिसांना आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 ऑगस्टला संभाजीनगरच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये महिला सशक्तीकरण अभियानाचा होणार प्रारंभ। मातोश्री बाहेर केरे पाटील यांनी केलेल्या आंदोलनात कल्याणमधल्या भाजपचा पदाधिकारी। ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडेंनी केला आरोप। आरक्षणाची मर्यादा वाढवणं राज्य सरकारच्या नाही तर केंद्र सरकारच्या हातात, त्यामुळे सर्वांनी पंतप्रधान मोदींना भेटलं पाहिजे। ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट। ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची उद्या मुंबईतल्या वांद्रेतल्या रंगशारदामध्ये बैठक। उद्धव ठाकरेही राहणार उपस्थित। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महाविकास आघाडीला पाठिंबा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांची माहिती। वेगवेगळ्या शेतकरी संघटना एकत्र येऊन परिवर्तन आघाडी। शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस सह समविचारी संघटना एकत्र येऊन 288 जागा लढवणार, राजू शेट्टींची माहिती। मुंबईतल्या वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसे दरम्यान राडा। वरळीतलं राजकीय वातावरण तापलं। जांभोरी मैदानात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरनं दोन्ही गट एकमेकांना भिडले। उरणमधल्या पीडितेबद्दल चकार शब्दानं बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज दादांबद्दल कपोलकल्पित बाष्कळ विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले। रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला। उरण हत्याकांडातील संशयित आरोपी दाऊद शेखला कलबुर्गीतनं अटक। 25 जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाऊद शेख तरुणीचा पाठलाग करताना दिसला होता। उरण हत्याकांड प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मोहसिनला चौकशीनंतर सोडून दिलं। कर्नाटकातून मोहसिनला मुंबई पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात।
आरोपी दाऊद शेख कडून यशश्री शिंदेच्या हत्येची कबुली, तर यशश्रीच्या चेहऱ्यावरच्या जखमा जनावरांनी केल्या असाव्यात. अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरेंची माहिती. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. उरण हत्या प्रकरणासह गेल्या 10 दिवसातल्या गुन्ह्यांच्या घटनांबाबत चर्चा. उरण हत्याकांड प्रकरणी शर्मिला ठाकरेंनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंची घेतली भेट. राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची पंतप्रधानांना विनंती करणार. भेटीनंतर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी उरण प्रकरणातल्या कुटुंबियांची घेतली भेट. दोषींवर कठोर कारवाईचंही दिलं आश्वासन. उरण हत्या प्रकरणातल्या यशश्री शिंदेच्या कुटुंबियांची आदिती तटकरेंनी घेतली भेट. आदिती तटकरेंकडनं कुटुंबियांचं सांत्वन. उरणमधल्या यशश्री शिंदे या तरुणीच्या झालेल्या हत्येचे मुंबईतही पडसाद. 1 ऑगस्टला कांजूर आणि भांडूप बंदची हाक. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील 52,16,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक 30 गॅस सिलेंडर मोफत. राज्यामध्ये 81,137 कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल अतिविशाल अशा 7 प्रकल्पांना मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना महाराष्ट्र शासनातर्फे राजभवनात भावपूर्ण निरोप. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं राज्यपाल बैस यांना निरोप. नौदलातर्फेही मानवंदना. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 1 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात साजरा करणार. अण्णाभाऊ साठेंच्या वाटेगाव या जन्मगावी प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. सुरुवात करूया 9 सेकंदात बातमीला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रुग्णालयात जात धनंजय मुंडेंची घेतली भेट. प्रकृतीची केली विचारपूस. 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर झाली आहे शस्त्रक्रिया. मुंबईतल्या डिजिटल होर्डिंग्जवर लवकरच बंदीची शक्यता. वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास होत असल्यानं डिजिटल होर्डिंगवर बंदीची पालिकेनं नेमलेल्या समितीनं केली होती सूचना. महालक्ष्मी रेसकोर्समध्ये घोड्यांच्या शर्यतीच्या आयोजनासाठी 1 कोटी वार्षिक परवाना फी आकारण्यास शासनाची परवानगी. परवाना शुल्कात दर 3 वर्षांनंतर 10 लाख रुपयांची वाढ करण्यास शासनाची मान्यता. पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल. अवघ्या 5 मिनिटात 258 गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग फुल. वेटिंग लिस्ट 700 ते 800च्या घरात. भिवंडीच्या कशेळी ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या 5 इमारती तोडण्याचे हायकोर्टाचे आदेश. फ्लॅट धारकांना नुकसान भरपाई म्हणून 8 कोटी देण्याचेही आदेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साताऱ्यात मोठा धक्का. महाबळेश्वर तालुक्यातल्या कांदाटी आणि सोळशी खोऱ्यातल्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.